गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील खंजिरेमाळा परिसरात असणाऱ्या साई टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये रेल्वे तिकीट बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी छापा टाकून दुकानाची झाडाझडती घेऊन साहित्य ताब्यात घेतलं. यामध्ये दुकान मालक जितू अग्रवाल याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. रेल्वे न्यायालय येथे हजर केला असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. इचलकरंजी शहरासह राज्यामध्ये व देशामध्ये रेल्वेचं जाळं मोठ्या प्रमाणात आहे. गोरगरीब जनतेला रेल्वेचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून तिकिटाचे दरही माफक असतात. पण देशामध्ये राज्यामध्ये रेल्वे तिकिटांचे एजंट मोठ्या प्रमाणात झाले आहेत. एखाद्या रेल्वेचं तिकीट रेल्वे प्रशासनाकडून ऑनलाईन विक्रीसाठी काढलं जात असलं तर तेही काही एजंटकडून या तिकिटाची जादा दराने बेकायदेशीरपणे विक्री करत असतात. शहरातील खंजिरेमाळा परिसरात जितू अग्रवाल यांचा साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स रेल्वे तिकिटाचा व्यवसाय आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वे तिकिटाची विक्री केली होती. त्यातील काही ग्राहक रेल्वेने जात असताना तिकिटामध्ये तफावत आढळल्यानंतर हे तिकीट कुठून आणले असे विचारल्यानंतर त्या ग्राहकांनी इचलकरंजीतून आणले असल्याचं सांगितलं. त्यानंतर कोल्हापूर येथील रेल्वे पोलिसांनी काल खंजिरेमाळा परिसरात असणाऱ्या जितू अग्रवाल यांच्या मालकीचे साई टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये छापा टाकून तेथील असणारी कागदपत्रे व लॅपटॉपमध्ये असणारे तिकीट तपासले. त्यानंतर जितू अग्रवाल यांना अटक करण्यात आली. त्यांना आज रेल्वे कोर्ट पुणे येथे हजर करण्यात आलं. बेकायदेशीरपणे तिकीट विक्री केल्याप्रकरणी त्यांच्यावर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. इचलकरंजी शहरामध्ये रेल्वे एजंटांवर वारंवार रेल्वे पोलीस छापा टाकून कारवाई करत आहेत. बेकायदेशीर तिकीट विक्री करणे, जादा दराने तिकीट विक्री करणे असा गोरखधंदा सध्या इचलकरंजी शहरामध्ये व राज्यामध्ये बनलाय. अशा एजंटांवर कडक कारवाई करण्याची मागणी रेल्वे प्रवाशांनी केली आहे. या गुन्ह्याची नोंद रेल्वे पोलिसात झाली. जितू अग्रवाल याच्यावर या अगोदर रेल्वे पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला होता, पण तरीसुद्धा आणखी बेकायदेशीर गोरखधंदा सुरू ठेवला होता. रेल्वे पोलिसांनी अशी वारंवार छापे टाकून अशा उद्योजकांना चांगला धडा शिकवावा अशी मागणी सध्या प्रवासी वर्गातून होऊ लागली.